अद्विकना फर्स्ट टाइम डीमार्टला आला होता आणि या ट्रॉलीमध्ये पण तो फर्स्ट टाइम बसला होता. तर ना एवढा शॉक होऊन बघत होता ना स्टार्टिंगला, नंतर एवढा खुश होत होता. आणि तिथे बेल्ट वगैरे भरपूर सामान आहे, पण मुलींचंच आहे. तर अद्विकला बेल्ट लावला होता तर काढायलाच तयार नव्हता तो. आणि भरपूर म्हणजे भरपूर सामान आहे तिथे. तर खूप खुश होता बघा तो, म्हणजे त्याला आवाज दिला ना खूप खुश होत होता. नंतर तर तो ट्रॉली वाढायला लागला, त्यात बसायला नकोच म्हणायला लागला. कुठे आला, वाव. तो ना फर्स्ट टाइम आला होता डीमार्टमध्ये, कारण खास करून ना मी त्याची म्हणजे रिॲक्शन बघायलाच घेऊन गेले होते. कारण तिथे गर्दी वगैरे भरपूर असते आणि मी भरपूर लोकांना बघितलं होतं की ट्रॉलीमध्ये लहान मुलांना बसवतात आणि ओढतात. सामान पण घ्यायचं होतं थोडंफार, पण अद्विकसाठी खास करून मी डीमार्टला गेले होते. मग खूप त्याची रिॲक्शन छान आली, खूप म्हणजे तो खेळत होता, थोडा पण रडला नाही काय नाही. त्याच्या हे नाही लोक फक्त इतकं असणार. घेऊ काही बघा ना, घालून येते का तुम्हाला? मला थोडासा मोठा होतोय. मस्त खेळत होता. मग आम्ही ना वरती आलो होतो चप्पल वगैरे यांना बघायला, आणि तिथे ना आम्हाला हा चष्मा दिसला अद्विकसाठी. मग म्हटलं हा चष्मा घ्यायचाच, कारण खूप छान दिसत होता त्याला तो चष्मा. मग हे बूट वगैरे काय काय बघितलं, म्हणजे यांनाच बघत होते मी, पण त्यांच्या साईजचे नव्हते, पण थोडंसं लूज होत होतं किंवा काय, त्याच्यामुळे ना नाही घेतले. मग तसली चप्पल घेतली एक, मिनी ब्लॉगमध्ये बघितलंयच तुम्ही, तसली एक चप्पल घेतली होती. आणि अद्विक बघा खूप खुश होता, इथून तिथे नुसता पळत होता एकदम, म्हणजे काय सांगावं एवढा खुश होता ना. आणि त्याला ना वेळ फक्त ट्रॉली ढकलायचं होतं, आणि आम्हाला ना बिचाऱ्याने काहीच घेऊ दिलं नाही माहितीये का. हे ट्रॉली एक जण ना त्याच्यावरती लक्ष ठेवायला आणि दुसरं ना सामान घ्यायला. नंतर तर तो आम्ही ज्या गाड्या म्हणजे लहान मुलांच्या गाड्या वगैरे असतात ना तिथे गेलो होतो. तर अद्विकने काय तिथनं आम्हाला हालूच दिलं ना, एवढा त्रास दिला ना दोघांना पण की काय सांगावं. इकडे एक वस्तू बघायला गेलं ना तिकडे येऊन रडायचा. म्हणजे मी बघायला गेले ना तर मलाही बघू देत नव्हता, आणि यांनी गेले यांनाही बघू देत नव्हता. एवढा म्हणजे कंटाळा आला होता ना शेवटला. असं वाटत होतं की उगाच याला घेऊन आले, एवढा मला त्रास देत होता तो माहितीये का. मलाच ना यांना पण भरपूर त्रास दिलाय. घरी आल्यानंतर एवढे पाय दुखत होते, कारण त्यांनी पळवलंच तेवढं आम्हाला. पण भारी म्हणजे खूप खुश झाला होता त्याची म्हणजे रिॲक्शन, क्यूट रिॲक्शन बघून ना आम्हाला खूप भारी वाटत होतं. मग त्यांना विचारा ना. हे येड बघा, ही येड आमचं येड. त्याला ह्या ट्रॉलीचाच वेळ लागले हो. भेटले आता गाडी, आता विषय संपला. अद्विक, हे दादा आम्ही चाललो, बाय. अरे इथंच गाडी खेळत बसायचे का? चल ना, चाललो आम्ही, बाय बाय बाय. हे दादू चल ना, चल 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 चल. अरे चल ना, घरी जायचं नाही का? चला चला. हे बघ मी चालले, बाय. अरे मी चालले. चल चल बाबा. आणि अद्विकनं गाडी पण घेऊन कसली घ्यायचं माहितीये का, जुनी. त्याला लेबल नसलेलं, आणि लेबल नसलं ना डीमार्टमध्ये स्कॅनिंग होत नाही. पण तो ना जुनीच गाडी घ्यायचा सोडत पण नव्हता. सोड म्हटलं तर म्हणजे खूप त्यांनी त्रास दिला आम्हाला. पण खूप म्हणजे तो स्वतःच्या ह्याच्यात ना खूप धुंदीत खुश होता, पण आम्हाला मात्र खूप त्रास दिला त्याने. चल चल, घरी नाही जायचं, इथंच गाडी खेळ. आतमध्ये त्याने काहीच घेऊ दिलं नाही. मोजक्या 2-3 वस्तू घेतल्या, त्या पण मी इकडे तिकडे फिरून, यांनी तर त्याच्या मागेच होते. मीच एकटी डीमार्टमध्ये फिरत होते, हे घ्यायचं का ते घ्यायचं का, आणि माझ्या पसंतीनेच घेऊन आले मी काय घ्यायचं ते. कारण अद्विकनी ना यांना सोडलंच नाही, म्हणजे त्याच्या मागेच पळावं लागत होतं. चालत नव्हता तेव्हा वाटत होतं कधी चालतो, आणि आता चालायला लागलाय, एवढा पळवायला लागलाय, एवढा दमवायला लागलाय ना की माणूस संध्याकाळी झोपलं ना बेशुद्ध पडल्यासारखं झोपेल, एवढा दमवतो तो. आणि ते जेवढ्या यांनी गाड्या काढल्यात ना तेवढ्याचं सगळं लेबल निघलेलं होतं त्या खाली बॉक्समध्ये ठेवलेल्या. पण त्याला अद्विकला ना त्याच हातात गाड्या येत होत्या आणि त्याला त्याच घ्यायच्या होत्या, आणि त्या डीमार्टमध्ये मांडी घालून खेळत बसलं होतं. मला एवढं हसायला येत होतं ना याचं.
इथंच बसायचं हा. आणि त्याला आम्ही म्हटलं ना चला आता तुला सोडून जातो तर जा, त्याला काहीच म्हणजे फरकच पडत नव्हता. बघितलं का कसा पळतोय. पकड पकड पकड, पडताय. टेन्शन मध्ये सामान गडबडीने पटापटा घेतलं आणि त्याला ना बाहेर घेऊन आले. म्हटलं खेळ आता, तुला इथे काय खेळायचंय. तर त्याने ना नुसतं इकडून तिकडे पळायला चालू केलं. एवढा पडला ना तो डेंजर. तुम्ही बघितलंच आत्ता व्हिडिओमध्ये, खूप पडला तो. ऐकत पण नाही, खूप हट्टीपणा करायला लागला. मग पडला तो तिथे डीमार्टमध्ये बाहेर पळताना. आणि यांनी बिलिंगसाठी थांबले होते. शॉर्ट बट स्वीट असा छोटासाच ब्लॉग बनवला, कारण त्याने खूप म्हणजे खूप त्रास दिलेला. त्याच्या मागे एक माणूस पळायला आणि एक माणूस सामान घ्यायला, असं चाललं होतं आमचं. आणि डीमार्टमध्ये खरंच कॅमेरा अवेलेबल आहे का नाही ते माहीत नव्हतं, म्हणून भीतच 4-5 क्लिप काढल्या. तर जाऊ द्या, शॉर्ट बट स्वीट असा मस्त झालाय ब्लॉग. तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे सगळे लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. बाय.